हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज बाहेर मस्तपैकी पावसाची सुरुवात झालेली आहे. 8 दिवस पाऊस गडप झालेला होता कुठे. तर आता ह्या कालपासून मस्त पावसाची सुरुवात झालेली आहे. आता मी सकाळचा नाश्ता करते आहे. मस्त साबुदाण्याची खिचडी बनवलेली होती आणि आज नॉनव्हेजचा दिवस असल्यामुळे काहीतरी नॉनव्हेजच बनवायचा विचार चाललाय. आता सुनीत मार्केटला गेलाय. तो मार्केटहून आल्यानंतर कळेल आपल्याला की काय करायचंय ते. पण स्पेशली तो खेकडेच बघायला गेलेला आहे. तर बघूया, जर खेकडे जर मिळाले तर मी तुम्हाला ती रेसिपी तुम्हाला दाखवते. काय बनवायचं म्हणून विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत. चला सुरुवात करूया. शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आपल्याला स्लो फ्लेमवरती परतून मला ते पण सुटला ना आता फोडून आता हे जे खेकडे आपले साफ करून झालेले आहेत ना, तर हे छोटे जे पाय आहेत ना खेकड्यांचे जे, त्याचा आपण आता ग्राइंड करून त्याचा रस काढून घेऊया. याचा रस काढायचा म्हणजे ना, ह्याच्या डिंग्यांमध्ये पण आहे ना, ह्या छोट्या डिंग्यांमध्ये पण बरंचसं मांस असतं. मग त्याच्यामुळे ना त्याचा अर्क पण, त्याचा जो रस आपण ग्राइंड करून रस गाळून आपण टाकला ना, तर त्याचा अर्क पण चांगला उतरतो खेकड्याच्या रश्श्यामध्ये. म्हणून ते आता ग्राइंड करून घेते आणि मग गाळून घेते ते. इथे मी अशी एक पसरट कढई घेतली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 5 पळी तेल घालायचंय. तेल थोडं जास्ती लागतं की. तेल आता इथे गरम झालेले आहे. आता त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट टाकते. पेस्ट चांगली तेलामध्ये आपण परतवून घ्यायची आहे. ती आलं लसूणचा कच्चेपणा असतो तो हलवायचा आपल्याला पूर्णपणे. तिथे परतवून घ्यायची तेलामध्ये. पेस्ट आपली आता तेलामध्ये चांगली व्यवस्थित परतवली गेली आहे. मी आता त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा टाकते. तो कांदा पण आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. कांदा आता तेलामध्ये चांगला परतवला गेलाय.
तर मी आता त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टॅमॅटो ॲड करते. आता हा टॅमॅटो आणि कांदा पण आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे. तेलामध्ये चांगला परतवला गेला पाहिजे. पाच मिनिटं आपण त्याला झाकण लावून ठेवायचे, म्हणजे तो चांगला नरम पडेल, कांदा आणि टॅमॅटो दोन्ही पण. इथे चेक करून घेऊया आपण कांदा आणि टॅमॅटो आपला एकजीव झाला आहे का. चांगला व्यवस्थित आपला कांदा आणि टॅमॅटो नरम झालेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. 1 टीस्पून हळदी, 3 टीस्पून आपला घरगुती लाल मसाला. तुम्ही तुमचं तिखटाचं प्रमाण तुमच्या घरात खातायत त्याच्यानुसार ठेवू शकते. 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून धना पावडर. आता सर्व मसाले आपण कांदा, टॅमॅटो, आलं लसूणची पेस्ट आणि तेलामध्ये एकजीव करून घेऊया. व्यवस्थित परतवून घेतलेत मी. छानपैकी अजूनही तेलही सुटते आणि आपला मसाले जे आहेत ते पण तेलामध्ये चांगले परतवले जातात. आता सर्व मसाले तेलामध्ये परतले गेले तर त्याच्यामध्ये आता हे भाजलेलं वाटण जे आहे ना ते टाकूया. याच्यामध्ये काही नाही, 1 वाटी सुकं खोबरं आहे आणि 4 मीडियम साईजचे कांदे मी तेलावरती भाजून घेतलेले होते आणि मग ते मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले. तर आपल्याला घरी जेवढं, आता मला रस्सा बनवायचा आहे म्हणून मी त्या प्रमाणामध्ये हे वाटण यूज करते आहे. तर तुम्हाला जसं रस्सा बनवायचा असेल की थोडेसे सुके बनवायचे असतील तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही वाटण घालू शकता. वाटण घातलेले आता ते पण आपण व्यवस्थित तेलामध्ये 5 ते 7 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. पण व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे आणि त्यालाही तेल सुटलं पाहिजे आजूबाजूने. अशा पद्धतीने आपण ते 5 ते 7 मिनिटं तेलावरती चांगलं परतवून घेतोय. आता मसाला तेलामध्ये छानपैकी परतवून झालेला आहे. तर आता हे ना मी खेकड्याचे जे छोटे पाय होते ना ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले होते थोडं पाणी टाकून आणि मग ते नंतर गाळून घेतलेलं होतं. तर आता पाणी ते ॲड करूया त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला चांगली चव येते. आणि खेकड्याचा जो रस असतो, अर्क असतो, तो पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो, त्याच्यामुळे त्याला ती चांगली चव येते. छान असं ते पूर्ण एकत्र एकजीव करून घेऊया वाटण आणि ते पाणी. आता ना रश्श्याला उकळी येते तर आपण ह्याच वेळेला आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता खेकड्याच्या रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण खेकडे सोडूया. खूप सारे आज खेकडे आणलेले आहेत मस्तपैकी आणि असे अंड्यावाले खेकडे आहेत ते. त्यामध्ये डेंगे पण सोडूया आपण. सकाळी लवकर गेलेला सुमित खाना मार्केटला, त्याच्यामुळे छान त्याला खेकडे मिळालेले आहेत. स्पृहाची आणि माझ्या आवडती गोष्ट आहे ही नॉनव्हेज मधली. आपण ते व्यवस्थित रश्श्यामध्ये मिक्स करून घेऊया. मस्त असा रश्श्याचा सुगंध सुटलाय. तुम्ही पण बनवा मस्तपैकी. आता पावसाळ्यामध्ये छान खेकडे भेटतात तर तुम्ही पण बनवा आणि मला सांगा कसे झालेत ते टेस्टला.
आणि ही माझी जी रेसिपी मी जी केलेली आहे ती पण बघा आणि मग तुम्ही पण बनवा तसे घरी आणि मला सांगा कसे झाले होते ते. कमेंट करून नक्की सांगा हां. आणि हां, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आपले ना व्हिडिओज बघता आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहे, तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आणखीन नवीन नवीन रेसिपीजचे ट्रॅव्हलचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील. आता आपण हे शिजत ठेवूया. 15 ते 20 मिनिटांमध्ये खेकड्याचा रस्सा तयार होतो. आता मी ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते आणि आता आपण जेवताना भेटूया. जेवायची वेळ झाली आहे, जेवण वाढून घेऊया. स्पृहा इथं वाटच बघते कधी तिला मम्मा खेकडा सोडवून देते ते. तिला अजून तेवढा खेकडा सोडवता येत नाही ना, म्हणून 5 मिनिटं थांबा बघू, वाटते आणि मग तुला देते. मामाचे हे शिजले आपण घेते. मस्त सुवास सुटला एकदम छानच. हा देते हे घे. मस्त. बघ टेस्ट करून बघ कसं झालंय ते. आज मस्त तिखट मस्त झालं. मला जसं आवडतं तसंच केलंय. आज मी जरा जास्तीच तिखट केलेलं आहे. छान झाले. कशी झाली वाटली रेसिपी माझी ही खेकड्याची, खेकडा रस्सा? छान झालंय. स्पृहाने तर मला सांगितलंय की मस्त झालाय ते. आता तुम्ही पण ट्राय करा. खेकड्यांचा आता सीझनच आहे, तर मस्तपैकी गरमागरम खेकड्याचा रस्सा. बाहेर छानपैकी पाऊस पडतोय, कुठे बाहेर जायची गरजच नाहीये. मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घ्या. आणि हा, असेच जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विसरू नका सबस्क्राईब करायला. तोपर्यंत पुन्हा भेटूया. बाय.